तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। वर्षभर सोलकढी ही तुम्हाला कधीही पिता येते आणि उन्हाळा म्हटला तर थंडगार सोलकढी अगदी मनाला तृप्त करते। सोलकढीसाठी महत्त्वाचा घटक म्हणजे ओलं नारळ। तर नारळ आपण फोडून किसून घ्या किंवा त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये ते अगदी बारीक छान वाटले जातात। ओल्या नारळाचा चव 1 ते 2 हिरवी मिरची आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या। या ठिकाणी आपण 2 नारळाची सोलकढी तयार करणार आहे, त्यासाठी 2 मिरची मी वापरलेली आहे। एका नारळासाठी 1 मिरची वापरन। अशा प्रकारे सर्व साहित्य थोडं पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान वाटून घ्यायचं। वाटून घेतलेली नारळाची पेस्ट मस्लिन क्लॉथने किंवा कॉटनच्या अशा प्रकारच्या कापडाने चाळून घ्यायची आहे। नारळातील दूध काढून घेतल्यानंतर त्यामध्ये राहिलेला चव पुन्हा 1 ते 2 वेळेस अर्धा ग्लास पाणी टाकून वाटून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि सोलकढीसाठी लागत असणारं कोकम आगाळ। तुमच्याकडे जर कोकम आगाळ नसेल तर कोमट पाण्यामध्ये आमसूल भिजवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। चवीनुसार, अगदी चवीनुसार साखर वापरायची आहे, जास्त प्रमाणामध्ये साखर वापरायची नाही। आणि त्यावर छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचाभर जिरे पावडर। अशा प्रकारे छान अशी सोलकढी तयार झालेली आहे। तयार झालेली सोलकढी तुम्ही थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावी। बिर्याणीसोबत किंवा मसाली भात असो किंवा मग एखादी मसाली भाजी, जेवणाचा बेत अगदी चमचमीत होतो आणि जेवणसुद्धा पोटभर होते। तर अशा प्रकारे मुलांनासुद्धा तुम्ही पित्तनाशक सोलकढी नक्की तयार करून द्या। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक रेसिपीसोबत।